जानेवारी महिना संपून नुकताच फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. या महिन्यामध्ये आपल्या जीवनामध्ये काय घडामोडी घडणार आहे याबाबत प्रत्येकालाच उत्सुकता असते. कला, शिक्षण, करिअर, आरोग्य या बाबतीमध्ये आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे हे आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जाणून घेत असतो. चला तर मग पाहूयात धनु राशींच्या व्यक्तींसाठी येणारा फेब्रुवारी महिना कसा असणार आहे. नमस्कार, मी राजेश महाराज सामनगावकर, श्री सद्गुरू ज्योतिष कार्यालय. आज आपल्या समोर धनु राशीचं फेब्रुवारी महिन्याचं राशी भविष्य कसं असणार आहे किंवा त्यांना काय अडचणी असणार आहे हे सांगण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे. धनु राशीची एकंदरीत परिस्थिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. धनु राशीला लग्नस्थानामध्ये मंगळ आणि शुक्र, धनस्थानामध्ये बुध, सूर्य, पराक्रम स्थानामध्ये शनी, पंचम शिक्षण स्थानामध्ये गुरु आणि व्यवसाय स्थानामध्ये, कर्मस्थानामध्ये केतू ग्रह आणि लाभस्थानामध्ये हा बुध ग्रह आहे. एकंदरीत आपण ही परिस्थिती जाणतो आहे की धनु राशीचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहणार आहे. धनु राशीला या फेब्रुवारी महिन्यात आरोग्याच्या संबंधित कुठलाही त्रास राहणार नाही. 14 फेब्रुवारी नंतर सूर्यग्रह हा त्या ठिकाणी कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि कुंभ राशीमध्ये सूर्य शनीची युती झाल्यामुळे थोडीशी थकावट जाणवणार आहे. त्यानंतर या महिन्यामध्ये मंगळ ग्रह हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि मकर राशीमध्ये ही मंगळाची उच्च राशी आहे. त्यामुळे अत्यंत चांगला प्रभाव या ठिकाणी मंगळाचा धनु राशीवर राहणार आहे. 14 फेब्रुवारी नंतरचा कालावधी वेगळा आणि 14 फेब्रुवारीच्या कालावधीचा अगोदरचा कालावधी वेगळा असं या ठिकाणी राहणार आहे. शिक्षणामध्ये देखील अतिशय चांगला कालावधी धनु राशीसाठी राहणार आहे. कारण पंचम स्थानाचा स्वामी मंगळ हा उच्च राशीला जात आहे आणि उच्च राशीला गेल्यामुळे शिक्षणामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण काही परीक्षा असतील, काही त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा असतील किंवा करिअर संबंधित एखादा आपल्याला कोर्स करायचा असेल तर अतिशय हा चांगला कालावधी हा त्या ठिकाणी धनु राशीला राहणार आहे. प्रेम प्रकरणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पंचम स्थान हे शिक्षणाचं आणि प्रेमाचं स्थान आहे. पंचम स्थानामध्ये गुरु ग्रह आधीपासून त्या ठिकाणी बसलेला आहे मेष राशीमध्ये आणि तो पूर्ण महिनाभर त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे प्रेमामध्ये देखील अगदी चांगले संबंध त्या ठिकाणी राहणार आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या विवाहाच्या संबंधित देखील काही असेल तर चांगले त्या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी धनु राशीची आहे. कुठल्याही प्रकारचा संबंध त्रास त्या ठिकाणी होणार नाही. परंतु पार्टनरने फक्त एकच लक्ष घ्यायचं आहे की मंगळ हा वाणी स्थानामध्ये जाणार आहे. त्यामुळे फक्त बोलण्यावर कंट्रोल ठेवायचं जेणेकरून एकमेकांचे मन दुखवले जाणार नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत की धनु राशीला कर्मस्थान कसं राहणार आहे आणि त्यांचं भाग्योदय कसं राहणार आहे. तर भाग्यस्थानाचा स्वामी देखील मंगळ आहे आणि व्यवसाय स्थानाचा स्वामी देखील बुध आहे. 14 फेब्रुवारीच्या आधीचा कालावधी हा अत्यंत चांगला आहे, भाग्य उदयाचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला व्यवसायाला देखील उन्नती करणार आहे. परंतु 14 फेब्रुवारी नंतर आपल्या भाग्यामध्ये कुठेतरी अडचणी निर्माण होतील. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणे, एखाद्या पतसंस्थेत पैसा गुंतवणे किंवा कुठल्याही त्या ठिकाणी पैशाचा व्यवहार करत असताना आपण सावधगिरीने करावा. भूमीचा व्यवसाय करत असताना आपण त्या ठिकाणी सावधगिरी करावा. एवढंच मी या ठिकाणी धनु राशीचं सांगू इच्छितो. धनु राशींच्या व्यक्तींसाठी 14 फेब्रुवारीपर्यंतचा काळ हा अतिशय शुभ आहे. त्यानंतर मात्र पैशांचा व्यवहार करताना काळजी घेण्याची सूचना डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांनी केली आहे. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.